तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अजून जाहीर झालेली नाही आणि त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटपही लांबणीवर पडलंय। पण असं असलं तरी महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी आत्तापासूनच रस्सीखेच सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपनं तर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांचं नाव पुढे केल्यानं मुख्यमंत्री पदावरून जुंपण्याची शक्यता आहे। महायुतीत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार। निवडणुकीआधीच भाजप आक्रमक, निकालाआधीच मुख्यमंत्री पदाची चर्चा। विधानसभा निवडणुकीआधीच महायुतीत मुख्यमंत्री पदाच्या चर्चेला पेव फुटल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेकडून एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असतानाच आता भाजपनंही फडणवीसांचं नाव पुढे करायला सुरुवात केली आहे। भाजपच्या आमदार परिणय फुकेंनी तर फडणवीसच मुख्यमंत्री होणार म्हणत मित्रपक्षांची धडकी वाढवल्याचं पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री असताना इतकं काम केलं, तुमचा जर ताकदीने जर आशीर्वाद मिळाला या महाराष्ट्रामध्ये, जवळपास अविनाश भाऊ सांगत होते 1 कोटी पंथी आहे, या 1 कोटी लोकांनी जर ताकदीने जर आशीर्वाद दिला तर पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत त्यांना मुख्यमंत्री बनण्यापासून कोणी थांबू शकत नाही। आणि ते जर मुख्यमंत्री झाले तर आपल्या पंथेमध्ये आज फक्त 200-300 कोटी नाही, 1000-2000 कोटी रुपये आपल्या पंथेच्या मंदिरांना विकसित करण्याकरता मिळाल्याशिवाय राहणार नाही। खरं तर मुख्यमंत्री पदावरून महायुतीतील स्पर्धा लपून राहिलेली नाही। लाडकी बहीण योजनेच्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या काही प्रचार प्रसाराच्या बॅनर्सवर थेटपणे मुख्यमंत्र्यांचा फोटो आणि नावही वगळण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यानंतर आता भाजपकडून निवडणुकीआधीच थेटपणे मुख्यमंत्री पदावर दावा ठोकला जात असल्यानं महायुतीत जुंपण्याची शक्यता आहे। याबाबत शिवसेनेनं बोलणं टाळल्याचं दिसलं, पण राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी मात्र अजित पवारच किंगमेकर राहणार म्हणत पलटवार केला। सुरुवातपासूनच किंगमेकर होते, आजही किंगमेकर आहेत आणि भविष्यातही किंगमेकर राहतील। आणि तुम्हाला आणखी महत्त्वाचं सांगतो, 2024 मध्ये अजितदादाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राज्याचे किंगमेकर राहतील। खरं तर विधानसभेचं जागा वाटप अजूनही अंतिम झालेलं नाही। अनेक मतदारसंघात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे। तिकीट मिळण्याची शक्यता नसल्यानं इच्छुकांच्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणं सुरू झालंय। पण एकीकडे हे सर्व सुरू असतानाच महायुतीचे काही नेते मात्र मुख्यमंत्री पदाच्या चर्चेतच जास्त रस घेताना दिसतायत। त्यामुळे मुख्य स्पर्धेआधी सुरू झालेल्या या रस्सीखेचचा निवडणुकीवर नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।